काही जण असतात ती ह्या काळामध्ये नॉनव्हेज पण खात नाहीत, तर ते पण एक चांगली गोष्ट आहे, तुम्हाला वाटतं का? पण खरं तर नवरात्रीमध्ये 9 दिवस 9 रंगांच्या साड्या परिधान करा किंवा वस्त्र परिधान करा असं धर्मशास्त्रामध्ये कुठेही दिलेलं नाही. सर्वात महत्त्वाचा विधी एक असतो की देवीची ओटी भरणे. हो. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जे काही करतो आपल्या आपल्या क्षमतेनुसार कुवतीनुसार ते भक्तिभावानं करणं हेच खरं तर नवरात्रीचं व्रत आहे असं म्हणू शकतो. हा गरबा नक्की का खेळतात? लव जिहादची पण प्रकरणं या गरबा दांडियाच्या काळात मोठ्या प्रमाणात उघडकीस आलेली आहेत. जे मराठी पॉडकास्टच्या आपल्या नव्या एपिसोडमध्ये आपल्या आजच्या गेस्ट आहेत, त्याचं नाव आहे प्राची शिंत्रे आणि त्या हिंदू जनजागृती समितीच्या पुण्यातील युवा संघटक आहेत. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नवरात्रीबद्दलचा इतिहास, नवरात्री का साजरी होते आणि नवरात्रीमध्ये कोणकोणत्या प्रकारचं गैरवर्तन देखील होतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत. म्हणून बघत राहा आपला आजचा एपिसोड. आपल्या भारताचा सर्वात आवडता सण आहे नवरात्री उत्सव. आणि आता हल्लीच्या काळामध्ये सोशल मीडियामुळे हा सण खूपच म्हणजे पसरला आहे अख्ख्या भारतभर आणि प्रत्येक जागोजागी गल्ली गल्लीमध्ये सगळीकडेच हा साजरा केला जातो. पण ह्या मागचं शास्त्र काय आहे ते अनेक जणांना माहिती नसतं, तर ते आज मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे मॅडम. आणि मग पहिलं तर मला हे जाणून घ्यायचं आहे की नवरात्री उत्सव आहे त्याचं महत्त्व काय असतं? बरोबर. म्हणजे आता नवरात्रोत्सव आता सुरू होतोय. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की नवरात्र म्हणजे आपल्यासमोर देवी येते. हो, मातृशक्तीचा उत्सव म्हटला जातं खरं तर बरोबर. नवरात्रीला. आणि या नवरात्रीचं महत्त्व कसं आहे ना, की आपल्याला माहीत असेल तर ज्यावेळी पृथ्वी संकटात होती तर त्यावेळी पृथ्वीच्या रक्षणासाठी देवीने अवतार घेतलेले आहेत अनेक वेळा. बरोबर. तर मग ज्यावेळी महिषासुराचा नाश करायचा होता, महिषासूर नावाचा जो असुर होता, तर त्याचा नाश करण्यासाठी दुर्गादेवीनं अवतार घेतला आणि मग महिषासुराचा वध केला. तर बरोबर. महिषासुराच्या नाशासाठी दुर्गादेवीने जो अवतार घेतला त्या महिषासूर मर्दिनीचा हा उत्सव आहे. त्यामुळे आपण नवरात्रोत्सव असं म्हणतो. म्हणजे आता महाराष्ट्रासहित अनेक भारताच्या भागामध्ये नवरात्रीचा जो साजरा करण्याचा भाग आहे तर तो वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. त्याला वेगवेगळ्या पैलूंना आपण बघतो. तर मग नवरात्रीमध्ये काय आहे ना, त्याचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे, तर नवरात्रीच्या कालावधीमध्ये पृथ्वीवर जे देवी तत्व आहे तर ते 1000 पटीने जास्त कार्यरत झालेलं असतं. आणि त्यामुळे त्या देवी तत्वाचा लाभ आपल्याला होत असतो. मग तो लाभ आपल्याला होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर जास्तीत जास्त श्री दुर्गा देवे नमः असा नामजप करायला पाहिजे. म्हणजे आपण जर बघितलं की सनातन संस्थेच्या माध्यमातून ज्यावेळी आपण हे सगळं धर्मशास्त्र पाहतो जसं की नामजपाचं महत्त्व सांगितलेलं आहे. तर श्री दुर्गा देवे नमः अशी एक म्हणजे अशी नामपट्टी पण येते. तर या नामपट्टीमध्ये हा नामजप लिहिलेला आहे. नामपट्टी जरी आपल्या डोळ्यासमोर असेल तरी पण आपल्याला तो जप होऊ शकतो असं. तर त्या जपाच्या माध्यमातून ते जे देवी तत्व आहे तर ते जास्तीत जास्त ग्रहण होतं. आता आपण जर बघितलं ना तर आपल्यामध्ये हिंदू धर्मामध्ये सांगितल्याप्रमाणे देवीच्या या पूजेचं 2 पद्धतीने म्हणजे 2 वेगवेगळे टप्पे आहेत. एक म्हणजे आपण बघतो की चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी या कालावधीमध्ये पण देवीची उपासना केली जाते. त्याला वासंतिक नवरात्र असं म्हणतात. आणि आता आपण जी पाहणार आहोत तर ती म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी. तर या 9 दिवसातली जी आहे तर ती शारदीय नवरात्र आहे. आता आपण या नवरात्रीविषयी जाणून घेतोय. तर याच्यामध्ये कसं असतं की 9 दिवस असतात ना, तर या 3-3 दिवसांचं असं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. म्हणजे पहिले 3 दिवस जे आहेत तर त्याच्यामध्ये महाकालिका देवी म्हणजे कालिका देवीची उपासना केली जाते. जसं की समाजामध्ये, वातावरणामध्ये, ब्रह्मांडामध्ये जे तमोगुण आहे, तमोगुण म्हणजे काय, तर नकारात्मकता, निगेटिव्हिटी, तर तो तमोगुण कमी व्हावा याच्यासाठी तमोगुणी कालिका देवीची पूजा केली जाते. त्याच्यानंतर रजोगुण वाढावा. रजोगुण म्हणजे काय, कोणतंही आपल्याला चांगलं कार्य करायचंय तर एक कृती लागते, क्रियाशीलता लागते, गती लागते, तर तोच रजोगुण असतो. तर तो रजोगुण वाढण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मी देवीची पूजा केली जाते. आणि त्याच्यानंतरचे जे 3 दिवस आहेत तर ते कशासाठी, तर समाजातली ब्रह्मांडातली सात्विकता वाढावी म्हणून सत्वगुणी सरस्वती देवीची पूजा केली जाते. असं त्या 9 दिवसांचं महत्त्व आहे. बरोबर. म्हणजे बुद्धी पण आहेच, फक्त शक्ती नाहीये तर बुद्धी पण आपल्या नवरात्रीमध्ये आहेच. आणि मग आता तुम्ही सांगितलं तर इतिहास हा फक्त दुर्गा देवीच्या अवतारावरच आहे आणि मग पूजा सगळ्या देवीची करतात असं आहे का? म्हणजे इतिहासाचा जर आपण भाग बघितला ना तर त्याला बऱ्याच गोष्टींचं उदाहरणं पण देतो, आपला इतिहास दाखले देतो. जसं की आपण बघितलं की ज्यावेळी प्रभू श्रीराम
लंकेवर स्वारी करणार होते रावणाच्या वधासाठी. बरोबर. तर त्यावेळी प्रभू श्रीरामांना नारदांनी सांगितलं होतं की आता नवरात्रीमध्ये देवीचं व्रत तुम्ही करा म्हणून. ओके. आणि त्याप्रमाणे प्रभू श्रीरामांनी भावपूर्ण देवीचं व्रत केलं होतं. आणि देवीने अष्टमीच्या रात्री प्रभू श्रीरामांना दर्शन दिलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की मी तुझ्या पाठीशी आहे आणि रावणासुराचा वध हा निश्चित होणार. जो तुझ्यासोबतचा जो लक्ष्मण आहे तर तो शेषनागाचा अवतार आहे आणि तू म्हणजे प्रभू श्रीरामांनी विष्णूच्या आज्ञेनुसार म्हणजे तो अवतार घेतलेला आहे रावणासुराचा वध करण्यासाठी. आणि ज्या सगळ्या देवता आहेत तर त्या वानरसेनेच्या माध्यमातून तुम्हाला सहकार्य करणार आहेत. आणि तुमच्या धनुष्यबाणामध्ये साक्षात मी अवतार घेऊन रावणासुराचा वध करणार. तर असं देवीनं आधीच दर्शन देऊन सांगितलं होतं आणि त्याप्रमाणेच आपण बघतो की रावणाचा वध झाला. तर हा पण त्याच्या पाठीमागचा एक इतिहास आहे. आणि त्याचबरोबर अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी या कालावधीमध्ये देवीने महिषासुराशी युद्ध केलं. ओके. आणि नवमीच्या रात्री महिषासुराचा वध झाला. बरोबर. असा पण त्याच्या पाठीमागचा एक इतिहास आहे. बरोबर. आणि मग दसऱ्याला काय आपल्याला इतिहास आहे? म्हणजे तो जो सांगितलं ना की तो महिषासुराचा वध झाला आणि मग तो विजयोत्सव. ओके. मग तो विजय उत्सव 9 दिवसाच्या युद्धानंतर म्हणजे पुढे विजयोत्सव. बरोबर. मग तो म्हणून त्याला दशमी आणि विजय असं एक नाव त्याचं तिथी आहे. आणि विजया हे जिंकलं म्हणून. बरोबर बरोबर. म्हणजे एवढं आतापर्यंत माहित नव्हतं की रामायणाशी पण ह्याचा संबंध आहे. आणि प्रभू श्रीरामांनी पण त्याचं म्हणजे देवीची उपासना केली होती. पण आता ही उपासना केली, आता आजकाल उपासना करतात लोक म्हणजे नवरात्रीचं व्रत जे असतं, पण ह्यामध्ये नक्की काय करायचं असं पद्धत काय असते आपल्या उपासनाची? म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे की जसा जसा प्रांत बदलतो तसं तसं ह्याच्या पद्धती ज्या आहेत व्रत करण्याच्या त्याच्यामध्ये काही बदल होतात. परंतु याच्यामध्ये मुख्य असतं की उपवास करणं, त्याच्यानंतर ब्रह्मचर्याचं पालन करणं. काही जण पायामध्ये चप्पल घालत नाहीत किंवा चामड्याचं काही परिधान करत नाहीत. हे सगळे त्या व्रतामधले भाग आहेत त्याच्यामध्ये. तर त्या दृष्टीने पण आपण आचरण करू शकतो. त्याचबरोबर काही जण 9 दिवस काही खात नाहीत किंवा नुसता फलाहार करतात किंवा उपवासाचे पदार्थ खातात. तर अशा पद्धतीने आपल्या धर्मशास्त्रामध्ये उपवास हा सांगितलेलाच आहे. म्हणजे उपवासाचा त्याच्यामध्ये अर्थ काय ना की आपण नवरात्री म्हणतो ना, मग रात्रीचा अर्थ काय तर पालटणे, म्हणजे काळ पालटणं. देवीचं एक रूप पण आहे कालरात्री, काल पालटणे. मग हे रात्रीतून दिवस हा जो पालट होत असतो, तर हे असे वेगवेगळे पालट आपल्या जीवनामध्ये, समाजामध्ये, ब्रह्मांडामध्ये होत असतात. तर ती पालट करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण व्हावी याच्यासाठी हे व्रत सांगितलेलं आहे नवरात्रीचं. म्हणजे एक प्रकारे त्या उपवासातून, त्या कुलाचारातून किंवा त्या व्रतवैकल्यातून आपल्याला एक प्रकारे ती ऊर्जाच मिळत असते असं. आता याच्यामध्ये असं नाहीये की हे असंच करायला पाहिजे. म्हणजे धर्मशास्त्र काय सांगतं की तुम्हाला जसं शक्य आहे, बाबा मला आता उपवास करणं नाही शक्य, परंतु मी हे 4 गोष्टी बाबा मी आचरणात आणू शकते, तर मग मी ते करू शकते. परंतु याच्या पाठीमागचं महत्त्व काय आहे ना, मुख्य काय भाग आहे तर भाव भक्ती. देवीला आपण किती अनुभवतो, देवीला शरण जाऊन किती करतो. म्हणजे उपवास करतोय परंतु मनामध्ये विचार मात्र नकारात्मक आहे, तर मग ती देवीची कृपा नाही होणार ना. जे काही करतो आपल्या आपल्या क्षमतेनुसार, कुवतीनुसार ते भक्तिभावानं करणं हेच खरं तर नवरात्रीचं व्रत आहे असं म्हणू शकतो. बरोबर. आणि आता आपण म्हणतो की देवी किंवा देव जे आहेत ते प्रत्येक चाराचारामध्ये आहेत. तर नवरात्रीमध्ये आपण देवीची पूजा करतो, त्यापेक्षा आपल्या घरी असलेल्या लक्ष्मीची किंवा आपल्या आई बहिणीची जेवढी आपण इज्जत करू तर ती खरं तर देवीची पूजा आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर. ते बरोबरच आहे, त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. परंतु हे करण्यामध्ये म्हणजे जे देवीचं तत्व म्हणतो ना आपण की त्या देवीच्या सगुण रूपाची आपण ज्यावेळी पूजा करतो तर वातावरणातलं पण ते देवीचं तत्व जागृत होतं ना. आता एवढ्या या रजतमाच्या वातावरणामध्ये ते देवीचं तत्व जागृत होण्याची खूप गरज आहे. आणि अशा पूजांच्या माध्यमातून, या उत्सवांच्या माध्यमातून, सणांच्या माध्यमातून ते करण्याची संधी आहे आपल्याला. आणि तेच तत्व मग आपल्या आईमध्ये, आपल्या बहिणीमध्ये जागृत होणार ना. त्यासाठी तो जो म्हणतो ना मुख्य स्रोत आहे तर तो जागृत करणं पण गरजेचं आहे. बरोबर बरोबर. आणि आपण नवरात्री उत्सवामध्ये म्हणजे सगळ्यांचा एक आवडता विषय असतो, म्हणजे लोकांना भलेही नवरात्रीचा इतिहास किंवा आहे काय किंवा त्यामध्ये त्यांना माहिती नसतं, पण गरबा खेळणं हे त्यांना माहिती असतं. तर मग गरबा नक्की का खेळतात? म्हणजे खरं तर आत्ता आपण गरबा म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतं की म्युझिक सिस्टीम लावलेली आहे आणि त्याच्या तालावर तरुण तरुणी नाचतायत असं डोळ्यासमोर येतं. बरोबर. गरबा म्हणजे काय की आपल्याला माहिती आहे ते टाळ्या एक अशा वेगळ्या रिदमने लयबद्ध पद्धतीने वाजवल्या जातात. म्हणजे धर्मशास्त्रामध्ये कसं सांगितलंय, गरब्याचा पण अर्थ आहे आपल्या शास्त्रामध्ये
की गरबा आपण खेळत असताना एक विशिष्ट लयीमध्ये टाळ्या वाजवतो. तर तो जो काही लय आहे, तर त्याच्यातून जो नाद निर्माण होतो, तर त्या नादामधून जे देवीचं तत्व आहे, तर ते पण जागृत व्हायला मदत होते. ओके. म्हणजे देवी जी आहे, तर ती ध्यानातून जागृत होऊन तिनं या ब्रह्मांडाच्या कल्याणासाठी, ब्रह्मांडाच्या रक्षणासाठी मारक रूप धारण करावं, ओके. यासाठी केलेली ती एक सगुण उपासना आहे. म्हणजे तो जो नाद आहे, त्या नादामध्ये एक शक्ती आहे ना, तर त्या नादातून ते शक्तितत्व जागृत होतं, असा त्याच्या बरोबर पाठीमागचा अर्थ आहे. बरोबर. आणि याच्यातून म्हणजे थोडक्यात काय म्हणू शकतो ना आपण, की देवीशी अनुसंधान साधणं, देवीला प्रार्थना करणं, देवीला आळवणं किंवा आर्ततेनं हाक मारणं, हे त्याच्या पाठीमागं आहे खरं तर. म्हणजे फक्त गाण्यांवर नाचणं म्हणजे गरबा नाही, तर त्या लयबद्ध त्या नादातून देवीला जागृत करणं, हा त्याच्या पाठीमागचा अर्थ आहे असं. बरोबर. आणि मग आता आपण जे तुम्ही एक्सप्लेनेशन दिलात त्यामध्ये मला नाही वाटत की कुठे आपल्या बॉलिवूडच्या सॉंग्सवर नाचणं हे बसतं म्हणून. अगदी अगदी बरोबर. म्हणजे खरंच आहे ते, की अत्यंत चुकीचं आहे की खरं तर ते बॉलिवूडच्या गाण्यांवर किंवा काहीतरी विचित्र गाण्यांवरती नाचणं, ह्याच्या पाठीमागे कुठं आहे ना. म्हणजे हे नाचत असताना कुठं त्या जे कोणी नाचणारे आहेत त्यांच्या मनात कुठं देवीचं बद्दल काही येतं, आपण हे देवीसाठी करतोय असं काही असतं का? तो विचारच नसतो ना मुळात. म्हणजे चित्रपटांच्या गाण्यावर नाचणं म्हणजे काही गरबादांडी या भावभक्तीनं करणं नाही. तर समजा आपल्याला नृत्योपासना पण सांगितलेली आहे देवीला जागृत करण्यासाठी ना, तर याच्यामध्ये देवीविषयीची गीतं, भावगीतं, भक्तिगीतं यांच्यावर आपण तो गरबा दांडिया खेळू शकतो. त्याच्यातून मुख्य काय आहे ना, की त्याच्यातून देवीला अनुभवणं, देवीच्या अनुसंधानात राहणं, देवीशी एक कनेक्शन निर्माण करणं. आणि आता म्हणजे म्हणतो ना, की आर्त हाक मारायची, की आता आपण बघतो ना आजूबाजूला काय चाललंय, किती अराजकता आहे, किती अत्याचार होत आहेत, हे सगळं आपण बघतोय. तर या सगळ्या अनिष्ट वातावरणातून आता आई तू ये आमच्या मदतीला, तू धावून ये, आमचं रक्षण कर, ह्याच्यासाठी ती प्रार्थना करण्याची खरं तर वेळ. परंतु आज आपली तरुणाई बघितलं तर चित्रपटांच्या गाण्यावर थिरकताना दिसते. म्हणजे आपलं आजूबाजूला काय चाललंय याच्याशी काही देणं घेणंच नाही ना. तर मग खरं तर मुख्य उद्देश बाजूला ठेवून वेगळ्याच दिशेनं हे कुठंतरी चाललेलं आहे, असं या सगळ्यातून लक्षात येतं. बरोबर बरोबर. आणि खरंच ती गरज आहे. आणि जसं तुम्ही म्हणतात की फक्त गरबा खेळून फायदा नाही, त्यामध्ये भाव पण असायला पाहिजे. आणि तो भाव तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही देवीचा म्हणजे आपण म्हणतो ना की एन्व्हायरमेंट असा असेल तरच आपण तसे वागतो. बरोबर ना. म्हणजे एखाद्या चांगल्या माणसाला जर वाईट लोकांमध्ये लहानपणापासून ठेवलं तर त्याची बुद्धी ऑटोमॅटिकली वाईटच होत जाते. अगदी बरोबर. मग तो चांगला माणूस असेल, तो जर त्या तालावर जर नाचणार असेल, सोबत मुली असतील, बॉलिवूडचे गाणे लावलेले आहेत, तर भलेही तो चांगला माणूस आहे पण त्या वातावरणामुळे त्याचा परिणाम होतो. त्याच्यावर परिणाम होतो. मग असं पण होऊ शकतं. आणि मी एक जागी वाचलं होतं की जे आपण गरबा आपण गोल फिरतो, तर त्यामध्ये असं सांगितलं होतं की ते एक प्रकारे कालचक्र आहे आणि ते कालचक्र फिरतंय आणि मधी जे एक जागी लिहिलं होतं की एक दीप ठेवतात आणि त्या दीपाच्या बाजूनी फिरतात लोक. आणि मग ते फिरल्यामुळे काय होतं, आपण मधला जो भाग आहे ते देवीची शक्ती आहे, तो गर्भ आहे, ज्याच्यातून ही सगळी सृष्टी निर्माण झाली आहे आणि त्याच्या बरोबर आपण ते कालचक्र फिरतंय. तर हे त्यात सांगितलं होतं. म्हणजे तुम्ही आता जो भाग सांगितला ना, म्हणजे किती मोठं त्याच्यामध्ये म्हणतो ना की एक अर्थ आहे त्याच्यामध्ये, पण तो अर्थ माहीतच नसतो ना. असं म्हणजे ह्या पाठीमागचा अर्थ समजून की बाबा आपण एक याच्यातून पण आपल्याला एक आध्यात्मिक ऊर्जा मिळतीये, आपण देवीचं अस्तित्व अनुभवतोय, तर हा भाव जर असेल तर त्याचा आपल्याला लाभ होणार. तर मग ते काय मौज मजा केल्यासारखंच होईल ना. आणि अजून एक म्हणजे वाचनात आलं होतं की जे नवरात्रीमध्ये देवीचं तत्व आहे ते असं कलेने वाढत असतं, त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे आता नवरात्रीची आपण पहिल्या दिवसापासून देवीची पूजा सुरू करतो ना, तर ह्याच्यामध्ये जसं की आपण बघतो की कुठल्याही ईश्वरी जे तत्व आहे ना, तर ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 तत्वावरती कार्यरत होत असतं. तर मग आता नवरात्रोत्सवामध्ये देवीची पूजा केल्यानंतर देवीचं जे तत्व आहे ना, तर ते कलेने वाढावं आणि ब्रह्मा, विष्णू, महेश या 3ही तत्वांवर वाढावं ना, याच्यासाठी आपण गरब्यामध्ये मगाशी आपण जे म्हटलं की 3 टाळ्या वाजवतो, तर त्या 3 टाळ्यांचा अर्थ पण आहे की ते 3ही तत्व त्याच्यामध्ये वाढत जावीत. आणि म्हणून गरबा खेळताना 3 टाळ्या वाजवणं जे आहे, तर तशा पद्धतीने जर गरबा खेळला तर तो अध्यात्मशास्त्रीय दृष्ट्या अधिक योग्य असतो. असं त्या 3 टाळ्यांच्या मागचा असा अर्थ आहे. मग 3 टाळ्यांचा नक्की म्हणजे अर्थ काय? म्हणजे तेच आता सांगितलं ना की जे ईश्वरी तत्व ब्रह्मा, विष्णू आणि महेश, ते तत्व ब्रह्मा, विष्णू, महेश या तत्वानी वाढत जावं वातावरणामध्ये, हा त्याचा अर्थ आहे. बरोबर. म्हणजे त्या गरबांच्या टाळ्या म्हणजे नुसत्या टाळ्या नाहीयेत, तर त्याच्या पाठीमागे पण शास्त्र आहे असं.
खूप चांगली संकल्पना आहे. हम्म. आणि अशा प्रकारे म्हणजे खरं तर प्रशिक्षण व्हायला पाहिजे लोकांचं, की हा. योग्य पद्धतीने गरबा कसा खेळायचा. कारण आजकाल प्रशिक्षण होतं, हम्म. पण ते म्हणजे गाण्यांवर कसा खेळायचा किंवा त्या हो. एखाद्या आपण एक प्रकारे गॅदरिंग बसवतो, हम्म. तर त्या गॅदरिंग सारखं तसं होतं की होतं, हां. आपण एक शोला जाणार आहोत आणि त्या शोचं आपण प्रॅक्टिस करूया. म्हणजे ते मुळात कसं होतं ना, की धर्मशिक्षण नसल्यामुळे ना, की या सगळ्या गोष्टींचा आपल्याला काहीतरी लाभ होणार आहे हा भाग नसतोच. तर आता कसं होतं की मनोरंजन किंवा बरोबर. टाइमपास, काहीतरी एन्जॉय करायचं आहे, तर हाच मुळात उद्देश समोर ठेवून ह्या सगळ्या गोष्टी आता केल्या जातात. त्यामुळे बरोबर. मग आता ते स्वरूप पण बदलत चाललेलं आहे त्याचं खरं तर. जसं आपण म्हणजे हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून ना वेगवेगळ्या ठिकाणी आपण धर्मशिक्षण वर्ग सुद्धा घेतो. ओके. त्या धर्मशिक्षण वर्गांच्या माध्यमातून आपण काय सांगतो, की हाच भाग, की आपले हे जे सण उत्सव आहेत तर हे नेमकं कसे साजरे करायचे, ह्याच्या पाठीमागचं नेमकं शास्त्र काय, कशा प्रकारे आपण पूजन केलं, कशा प्रकारे आपण ती कृती केली, तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त लाभ होणार, ईश्वरी तत्व आपल्याला मिळणार. ते सगळं जे शास्त्रानुसार सांगितलेलं आहे आणि आपण प्रॅक्टिकली जे करू शकतो असं ते सगळं आपण धर्मशिक्षण वर्गामध्ये योग्य मार्गदर्शन केलं जातं. तर असे आपले पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि संपूर्ण भारतभरामध्ये सुद्धा असे वेगवेगळ्या ठिकाणी हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून धर्मशिक्षण वर्ग सुद्धा चालतात. बरोबर, चांगलं काम आहे. आणि परत आता आपण गरब्याबद्दल बोललो, आपण देवीच्या इतिहासाबद्दल बोललो. तर मला ना एक अजून एक क्युरिओसिटी होती, की जे माळ लावतात तर त्यात वेगवेगळ्या रंगाची फुलं वापरतात, तर त्याबद्दल काय तुम्ही सांगा? म्हणजे जी माळ लावतात ना, तर त्याच्यामध्ये काही फुलं असतात, कधी पानं असतात. तर त्याच्या पाठीमागचं काय महत्त्व आहे ना, की ती जी विशिष्ट फुलं पानं आपण वापरतो तर त्याचा एक वेगळा सुगंध असतो, त्याचं काहीतरी एक वैशिष्ट्य असतं. बरोबर. आणि त्याच्यामुळे देवी तत्व जे आहे तर ते गतीने आकृष्ट होतं त्या वस्तूंकडे. बरोबर. आणि म्हणून त्या त्या पद्धतीची ती माळा ज्या आहेत त्या आपण 9 दिवस 9 वेगवेगळ्या माळा लावतो. असं मग जी फुलं वापरतो तर शक्यतो कोणती फुलं वापरावीत तर ते पण आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. जसं की मोगरा आहे, निशिगंध आहे, जुई आहे, कमळ आहे. तर यासारखी फुलं आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. कारण काय, तर या फुलांमध्ये देवी तत्व ग्रहण करण्याची क्षमता जास्त आहे. जसं आपण बघितलं ना, की गणेशाला आपण लाल फुल वाहतो, कारण गणेश तत्व आकृष्ट करतं. तसे ही फुलं आहेत तर हे देवी तत्व आकृष्ट करतं. म्हणजे असं नाही की इतर फुलं वापरायचीच नाहीत, परंतु जर उपलब्ध असतील तर ते आपण करू शकतो असं. कारण त्यामध्ये ते तत्व खेचण्याची शक्ती जास्त असते. बरोबर. आणि आता या फुलांचं आपल्याला लोकांना बऱ्याच जणांना माहितीच नसेल, कारण आपण कधी विचार नाही करत. मोस्टली मी तर ऑब्झर्व केलं की ते पिवळ्या रंगाचीच जास्त लोक फुलं वापरतात. आणि आमच्या भागात पण ते सर्वात जास्त कोकणामध्ये जे आहेत तिकडे ती फुलं जास्त वापरतात. इव्हन आम्ही शोधून वगैरे पण आणायचो की त्याच प्रकारची फुलं कशी वापरता येतील. आणि मग आता काही जण असतात ती ह्या काळामध्ये नॉनव्हेज पण खात नाहीत, तर ते पण एक चांगली गोष्ट आहे, तुम्हाला वाटतं का? हो, म्हणजे खरं तर धर्मशास्त्रानुसार ते अत्यंत योग्य आहे. म्हणजे नॉनव्हेज हे खाल्ल्यामुळं काय आहे ना, एक प्रकारे आपल्यामध्ये तमोगुण वाढत असतो. आणि आता हा जो नवरात्रीचा काळ आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सत्वगुण लहरी ग्रहण करायचे आहेत ना, तर या तमोगुणामुळे कुठेतरी त्याच्यामध्ये व्यत्यय पण येऊ शकतो असं. त्यामुळे ते खूप चांगली परंपरा आहे आपल्या धर्मशास्त्रात सांगितलेले, एक चांगलं एक शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. आणि त्याच्यामुळे ते अगदीच योग्य आहे म्हणजे शास्त्र. बरोबर. आणि अजून कुंकुमार्चन पण करतात, तर मग त्यामागचं काय महत्त्व असतं? हो, म्हणजे तर कुंकुमार्चन आपल्या म्हणजे बऱ्याच स्त्रियांना माहिती पण आहे की देवीच्या मूर्तीवरती कुंकू वाहिलं जातं. म्हणजे खरं तर 2 पद्धती आहेत त्याच्यामध्ये, की एक म्हणजे देवीची जी मूर्ती आहे तर देवीच्या मूर्तीच्या चरणांपासून मस्तकापर्यंत असं चिमूट चिमूट कुंकू वाहिलं जातं, अशी एक पद्धत आहे. आणि दुसरी पद्धत आहे की फक्त चरणांवर कुंकू व्हायचं. असे 2 पद्धती, दोन्ही पद्धती योग्य आहेत, पण वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं करतात. मग ह्याच्यामध्ये कुंकुमार्चन कसं करायचं, तर आपण समजा करतोय चरणांपासून मस्तकापर्यंत, म्हणजे कुंकवाचं स्नानच घालतो आपण देवीला, तर ते प्रत्येक चिमूट अर्पण करत असताना देवीचा नामजप पण करायला पाहिजे. श्री दुर्गा देवे नमः, श्री दुर्गा देवे नमः असा जप आपण जर केला आणि कुंकू अर्पण केलं तर काय होतं, त्यातलं देवी तत्व जागृत होतं. आता कुंकू काय अर्पण करायचं किंवा काय महत्त्व आहे त्याच्या पाठीमागे, तर त्याच्या पाठीमागे पण शास्त्र आहे. की जसं आपण बघतो की देवी म्हणजे शक्ती, म्हणजे आपण शिवशक्ती असं म्हणतो ना, शक्ती म्हणजे देवी तत्व. तर मूळ शक्ती तत्वाचं जी निर्मिती झाली तर ती लाल रंगाच्या प्रकाशापासून झाली. ओके. आणि कुंकू हे त्या शक्ती तत्वाचं दर्शक आहे.
आणि मग ज्यावेळी आपण कुंकू देवीला अर्पण करतो तर त्यावेळी वातावरणातलं जे शक्ती तत्व आहे तर त्या कुंकवाकडे आकृष्ट होतं. आणि मग ज्यावेळी आपण ते कुंकू अर्पण करतो तर देवीमध्ये असणारं म्हणजे जे जे त्या मूर्तीमध्ये असणारं जे देवी तत्व आहे तर ते जागृत होतं. आणि ते जागृत तत्व त्या कुंकवामध्ये येतं आणि ते कुंकू ज्यावेळी आपण आपल्या कपाळाला लावतो त्यावेळी ते देवी तत्व आपल्याला मिळतं. म्हणजे कशी प्रक्रिया आहे ना. म्हणजे हे धर्मशास्त्र जर आपण अभ्यासात गेलो ना तर खरं तर आपल्याच कल्याणासाठी आपल्याच फायद्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे एवढं सगळं हे शास्त्र दिलेलं आहे की त्या देवीचं, जगदंबेचं, आई भवानीचं, आई जगदंबेचं तत्व आपल्याला मिळावं याच्यासाठी ही किती सोपी प्रक्रिया आहे खरं तर. परंतु हे माहीत नसल्यामुळे एक म्हणतं ना की सांगितलंय कोणीतरी म्हणून करायचं. पण आता ह्याच्या पाठीमागचं जर शास्त्र कळालं की हे नुसतं कुंकू अर्पण केल्यामुळे नामजप करत प्रार्थना करून आणि ते कुंकू जर मी लावलं तर मला साक्षात देवीचं तत्व मिळणार आहे हे ज्यावेळी मला कळतं त्यावेळी ती कृती माझ्याकडनं किती भावपूर्ण होणार ना. तर हे महत्व आहे की हे धर्मशास्त्र कळायला पाहिजे. खरं, अगदी खरं सांगितलं तुम्ही. आणि देवीचं तत्व आपल्यामध्ये येणं म्हणजे ही खूपच मोठी गोष्ट आहे. आणि जर तुम्ही म्हटलात की ते 1000 पटीने जास्त असतं ह्या कालावधीमध्ये तरी. इतर वेळेस तर आपण अर्पण करतोच देवीला कुंकू, पण ह्या कालावधीमध्ये केलं तर कदाचित त्याचा 1000 पटीने पण आपल्याला फायदा होऊ शकतो. अगदी अगदी बरोबर. आता ह्या काळामध्ये ना एक सर्वात महत्त्वाचा विधी एक असतो की देवीची ओटी भरणे. मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे देवीची ओटी भरण्याची जी पद्धत आहे तर ती बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की माहीत असते. त्याच्यामध्ये जसं की आपण बघतो की एका ताटामध्ये साडी आणि त्याच्यावरती खण, नारळ असं ठेवलं जातं. म्हणजे साडी वापरतो आपण देवीला ओटी भरण्यासाठी तर ती शक्यतो सुती असावी किंवा रेशमी असावी. म्हणजे थोडक्यात काय तर नैसर्गिक धाग्यांपासून बनलेली असावी. कारण काय तर जी वातावरणातली सात्विकता आहे तर ती सात्विकता ग्रहण करण्याची क्षमता या धाग्यांमध्ये जास्त आहे. म्हणजे आपण जर पॉलिस्टर, नायलॉन असं जर बघितलं तर हे कृत्रिम धागे आहेत ना. तर याच्यामध्ये ती क्षमता नाही आहे. परंतु सुती धाग्यांमध्ये, रेशमी धाग्यांमध्ये ती क्षमता जास्त असते. मग ताटामध्ये साडी घेऊन त्याच्यावरती खण, नारळ असं ठेवलं जातं आणि त्याच्यामध्ये थोडे तांदूळ घातले जातात. जो नारळ आपण ठेवतो तर त्या नारळाची जी शेंडी आहे तर ती देवीच्या दिशेने पाहिजे. आता तसं का तर जे देवीचं तत्व आहे तर त्या शेंडीच्या माध्यमातून त्या नारळामध्ये येतं आणि जे खण आणि नारळ आहे त्याच्यामध्ये ती ऊर्जा संक्रमित होते. असं त्याच्या पाठीमागचं एक कारण आहे. म्हणजे जसं की अँटिना कसं काम करतो की सॅटेलाइट कडून टॉवर ते वेव्हज खेचतो आणि मग पुढे प्रक्षेपित होतं. तर तशाच पद्धतीचं हे कार्य पण सूक्ष्मातनं असं चालतं की देवीचं तत्व ग्रहण होतं आणि मग ते आपल्याला मिळतं. बरोबर. मग ज्यावेळी आपण ती ओटी आहे तर ती ओंजळीमध्ये घेऊन आपल्या छातीच्या जवळ ठेवायची आणि देवीला भावपूर्ण प्रार्थना करायची की आई तुझं जे तत्व आहे तर ते मला मिळू दे, तुझी शक्ती, तुझं चैतन्य मला मिळू दे, अशी प्रार्थना करायला पाहिजे. म्हणजे ओटी भरतो आपण सर्रासपणे परंतु ही प्रार्थना नाही करत. ही प्रार्थना केल्यानंतर काय होतं तर देवीचा आशीर्वाद मिळतो, ते तत्व आपल्याला ग्रहण करता येतं आणि त्याच्यानंतर भावपूर्ण प्रार्थना करून ती जी ओटी आहे तर ती भावपूर्ण देवीच्या चरणांजवळ अर्पण करायची आणि त्याच्यावरती थोडे तांदूळ अर्पण करायचे. तर हा त्याच्या पाठीमागचा भाग आहे. प्रार्थना करणं ओटी भरताना हे खूप महत्वाचं आहे. कारण मग देवीला सांगायला पण पाहिजे ना आपण की आपण कशासाठी करतोय. तर ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे हे ओटी भरणं किंवा ते आपण कुंकुमार्चन बघितलं किंवा ते हे नवरात्रीमध्ये आपण वेगवेगळं व्रत करतो. म्हणजे खूप खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. याच्यामध्ये आपण जेवढा अभ्यास करू तेवढा कमी. म्हणजे सनातन संस्थेच्या माध्यमातून ना याविषयी काही असे ग्रंथ पण प्रकाशित केले जातात. हा देवी पूजनाचं शास्त्र म्हणून ग्रंथ आहे. तर या छोट्या छोट्या कृती आहेत त्याच्या पाठीमागे नेमकं अध्यात्मशास्त्र काय आहे, ते कसा करायच्या, तर हे सगळं या ग्रंथांमध्ये दिलेलं आहे. बरोबर, खूपच चांगलं. आणि आत्ता गरज आहे लोकांना ह्या सगळ्या गोष्टी वाचण्याची. आणि मग म्हणजे ह्या गोष्टी करण्याच्या मागं नक्की शास्त्र काय आहे की आपण असंच करतोय का ते सगळ्यांना समजायला पाहिजे. नाहीतर काय होतं जसं की आत्ताची पिढी जी आहे ती जास्त प्रश्न करते, त्यांना सगळ्या गोष्टींचा अर्थ माहीत लागतो, त्याशिवाय ते फॉलो नाही करत. म्हणजे पहिला तुम्ही हे का करतो ते सांगा मग आम्ही करतो. ते करायला नाही म्हणणार की हे मला नाही करायचं, ते मला नाही करायचं असं कधीच नाही बोलणार. ते करणार पण तेव्हा करणार ज्यावेळी तुम्ही त्यांना सांगाल की ह्या मागे लॉजिक काय. अगदी बरोबर. तर त्यामुळे ह्या गोष्टी माहिती होणं, आपल्याला माहिती असेल तर आपण आपल्या मुलांना सांगू शकतो, आपल्या आजूबाजूच्या मित्रांना सांगू शकतो. अजून ह्या काळामध्ये देवीला प्रदक्षिणा देखील घातली जाते, तर त्याबद्दल काय सांगाल? देवीला प्रदक्षिणा ज्यावेळी आपण घालतो तर असं सांगितलंय शास्त्रामध्ये की देवीला प्रदक्षिणा घालताना त्या विषम संख्येत घालायला पाहिजे. म्हणजे 1, 3, 5, 7 अशा संख्येमध्ये प्रदक्षिणा घालायला पाहिजे. आणि एक प्रदक्षिणा झाल्यानंतर देवीला नमस्कार करून मग पुढची प्रदक्षिणा सुरू करायला पाहिजे
असं आपलं शास्त्र सांगतं. बरोबर. मग त्यामागे पण एक शास्त्र आहे. म्हणजे ते देवीचं तत्व प्रक्षेपित होत असतं ना, तर त्या प्रदक्षिणेच्या माध्यमातून आपण तेवढ्या वेळ देवीच्या सानिध्यात असतो, तर ते तत्व, ती सात्विकता ग्रहण व्हायला आपल्याला त्या माध्यमातून मदत होते. बरोबर. आणि जसं मी स्टार्टिंगलाच म्हटलो पॉडकास्टच्या की सोशल मीडियामुळे आता हे जे गरबा उत्सव आहे की नवरात्री उत्सव आहे तो खूप जागी पसरला आहे आणि लोकांना माहिती झालेला आहे. पण त्या माध्यमांमधून अजून एक आपल्याला ऑब्झर्व होतं की ज्या स्पेशली मुली 9 दिवस 9 रंगांचे कपडे घातले जातात, वेगवेगळ्या मार्केटिंग पण केली जाते की सगळ्या शॉप्समध्ये, ज्वेलरी शॉप्समध्ये म्हणा किंवा क्लोथिंग शॉप्समध्ये म्हणा की नवरात्रीचे हे 9 कलर आहेत आणि ह्या दिवशी तुम्ही ही साडी विकत घ्या, त्या दिवशी तुम्ही ती साडी विकत घ्या. तर त्यामागे नक्की काय शास्त्र आहे का? खूपच चांगला आणि अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहे खरं तर हा. म्हणजे आपण बघतो की नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मला वाटतं ते साड्यांचे रंग येतात आणि त्याच्यानुसार मग त्या वारी ती साडी नेसली जाते. पण खरं तर नवरात्रीमध्ये 9 दिवस 9 रंगांच्या साड्या परिधान करा किंवा वस्त्र परिधान करा असं धर्मशास्त्रामध्ये कुठेही दिलेलं नाहीये. म्हणजे आपले 4 वेद, उपवेद, पुराणं, रामायण, महाभारत, दुर्गा सप्तशती, दुर्गा देवीचे कुठले ग्रंथ, अगदी 60 स्मृती ग्रंथ, या सगळ्याचा जरी अभ्यास केला तरी त्याच्यामध्ये असं कुठेच लिहिलेलं नाहीये की नवरात्रीला 9 दिवसांचे कपडे घाला म्हणून. धर्मशास्त्रात काय दिलंय तर धूत वस्त्र म्हणजे धुतलेले वस्त्र परिधान करा आणि महिलांनी जर 9वारी साडी नेसली तर उत्तम, असं शास्त्रामध्ये दिलेलं आहे. म्हणजे धर्मशास्त्र आपल्याला कधीच काहीतरी खर्चिक करायला सांगत नाही. म्हणजे आता ते ट्रेंड पडलाय की 9 रंगांच्या साड्या, मग त्याच्यावर मॅचिंग कानातले, मॅचिंग बांगड्या, मग ते असं एकदम खर्चिक ते होऊन जातं असं. ते खरं तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं शास्त्र नाही. आणि आज आपण बघितलं तर म्हणजे महिलाच नाही तर म्हणजे मुली पण मग त्या रंगाचे ड्रेस घालणं किंवा मग मुलं सुद्धा त्या रंगाचा शर्ट घालणं, टी शर्ट घालणं असं पण दिसतंय हल्ली. बरोबर. म्हणजे अगदी आपण म्हणतो ना की अगदी परिसीमा, की आता कोरोनाचा काळ झाला तर त्यावेळी 9 रंगांचे मास्क घाला अशा पण ॲडव्हर्टाईज झळकल्या होत्या. म्हणजे खरंच खूप म्हणजे खरं तर चिड आणणारं पण आहे खरं तर की धर्माच्या नावाखाली आपण काहीही खपवण्याचा प्रयत्न करतोय तर ते अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे हे काय बघायला गेलं तर काय ना वास्तव की मार्केटिंग कंपन्यांनी चालवलेला एक प्रकारे बिभत्सपण आहे. म्हणजे कुठेतरी त्या गोष्टी जास्त प्रमाणात विक्रीला याव्यात म्हणून अशा प्रकारचे काहीतरी ट्रेंड येतात आणि आपल्या लोकांना धर्मशिक्षण माहीत नसल्यामुळे, धर्मशास्त्र माहीत नसल्यामुळे या गोष्टींना बळी पडतो आपण. आणि मग ज्याला परवडत नाही तर ते पण करायला जातो आणि मग म्हणतो ना अनावश्यक खर्च पण त्याच्यामध्ये वाढतो असं. तर धर्मशास्त्र जे सांगतं तर ते करायला पाहिजे आपण. बरोबर. आणि तुम्ही चांगला मुद्दा मांडलात की धर्मशास्त्र काही तुम्हाला खर्चिक गोष्टी करायला सांगत नाही. म्हणजे मी आता ऑब्झर्व केलं असेल की ज्या आपल्या धर्मामध्ये किंवा आपल्या शास्त्रामध्ये नेहमी निसर्गातून मिळणाऱ्याच गोष्टी त्यांनी वापरायला सांगितल्यात. म्हणजे त्या काळातील लोकांना कधीच जाऊन एक्सपेन्सिव्ह दागिने आणा किंवा एक्सपेन्सिव्ह दागिने घडवा, साड्या चांगल्या वेगवेगळ्या पॉलिस्टरच्या वगैरे आणा ह्याची कधीच गरज लागली नाही. त्यांना जे घरात त्यांच्या आहे, जे निसर्गामध्ये आहे, जे पशु पक्ष्यांकडून मिळतं त्याच मार्गाने ते पूजा करायचे, त्याच मार्गाने ते भक्ती करायचे. आणि त्या भक्तीमध्ये म्हणजे आपण म्हणतो ना की प्युअरनेस होता की फक्त दाखवण्यासाठी किंवा आज मला हे स्टेटस टाकायचंय की आज मला हा शर्ट घालून मला सगळ्यांसमोर दाखवायचंय, ते कारण न असता फक्त मला देवाची भक्ती करायची हे त्यामागचं जास्त कारण देवाला अनुभवायचे, देवाला ते साध्य करायचे हे होतं त्याच्यामध्ये. बरोबर. म्हणजे आता लोक भक्ती करत नाहीत असं नाही, करतात, पण त्यामागचं कारण बदललेत. अगदी बरोबर. बरोबर ना. आणि मग आता जसं आपण म्हटलं की कारण बदललेत, लोकांच्या दृष्टिकोन बदलले, तर मग ह्या काळामध्ये गैरवर्तन पण फार होताना दिसतं. म्हणजे खूप गंभीर समस्या आहे खरं तर आपल्या समोरची. म्हणजे आता आपण जर बघितलं ना तर काही धक्कादायक बाबी आपल्या समोर आलीत. या नवरात्रीच्या काळामध्ये आपण बघतो की ठिकठिकाणी मोठमोठ्या गरबा दांडियांचं असं ऑर्गनाईज केल्या जातात. मोठ्या प्रमाणात शहरामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात चालतं की तरुण तरुण या निमित्ताने एकत्र येतात. आणि याच्यामध्ये असं लक्षात आलं एक सर्वेक्षणामध्ये की या काळामध्ये जे तरुणांमधलं जे गैरवर्तन आहे, अपप्रकार आहेत, हे खूप मोठ्या प्रमाणावर असं वाढलेलं आहे. म्हणजे अतिशय गंभीर बाब म्हणजे या काळामध्ये संतती नियमनाची जी काही साधनं आहेत तर त्यांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि असं पण लक्षात आलं की त्यानंतरचा जो म्हणजे नवरात्रीनंतरचा जो काळ आहे तर त्याच्यामध्ये शालेय विद्यार्थिनी किंवा महाविद्यालयीन मुली ज्या आहेत तर यांच्या गर्भपाताचं पण प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे या काळामध्ये त्या गरबा दांडियाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात अनैतिकता पण पसरत चाललेली आहे. जे म्हणजे म्हणतो ना की अपप्रकार हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत. म्हणजे या नवरात्रीला
कुठेतरी भावभक्ती याच्या अनुषंगाने न बघता कुठेतरी स्वैराचार या माध्यमातून वाढत चाललेला आहे आणि हा खूप मोठा धोका आहे आपल्यासाठी खरं तर. तर हे अपप्रकार खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालले. त्याचबरोबर आपण बघतो की या नवरात्रीमध्ये ज्यावेळी मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी येतात तर ते कोण येतात काय येतात आपल्याला काही माहिती नसतं. तर असं पण निदर्शनास आलेलं आहे की बऱ्याच ठिकाणी जे धर्मांध आहेत तर ते हिंदू मुलींना याच्यामध्ये फसवून म्हणजे आपली आयडेंटिटी हिंदू म्हणून सांगितली जाते आणि हिंदू मुलींना याच्यामध्ये फसवलं जातं. आणि लव जिहादची पण प्रकरणं या गरबादांडियाच्या काळात मोठ्या प्रमाणात उघडकीस आलेली आहेत. म्हणजे मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवायचं आणि पुन्हा मग तिचं धर्मांतरण करायचं. बरोबर. तर असं हे लव जिहादच्या माध्यमातून पण खूप मोठ्या हो. प्रमाणात हिंदू मुलींना या काळामध्ये फसवलं जातं. त्यामुळे मग आता गरबा दांडिया खेळायला जाणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांनी पण सावध राहायला पाहिजे खरं तर, बरोबर. की आपण कुणासोबत दांडिया खेळतोय, आपण कुणासोबत बोलतोय, ती खरंच व्यक्ती विश्वासाला पात्र आहे का, सजगतेनं बघण्याची आज खूप बरोबर. गरज आहे असं वाटतं. बरोबर. खूप महत्त्वाचा मुद्दा होता हा आणि लोकांनी तो लक्षात घ्यायला पाहिजे. आणि जसं तुम्ही म्हटलात की आयडेंटिटी समजत नाही कारण गरब्याला आजकाल सगळेजणच जातात, बरोबर. त्यामुळे लक्षात पण येत नाही की कोण कुठल्या कुठल्याच आहे. गोष्टीचा आहे म्हणून. म्हणजे याच्यामध्ये जे ऑर्गनाईज करणारे आहेत तर काही ठिकाणी असं प्रयत्न पण केलेले आहेत की येताना नाम लावूनच यायचं, टिळा लावूनच यायचं तिथं दांडिया खेळताना, असे पण काही जणांनी केलेलं आहे. किंवा ओळखपत्र दाखवायचं असं पण केलं आहे. गोमूत्र पिऊन यायचं, अशा पण काही गोष्टी काही मंडळांनी असं राबवलेल्या पण आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे खरंच म्हणजे चिंतेची गोष्ट आहे खरं तर, की सरळ नुसतं साधं कारण आहे खरं तर दांडिया खेळायला येणं, पण त्याच्या माध्यमातून ज्या मुली फसल्या लव जिहादला त्यांचे आयुष्य नंतर उद्ध्वस्त झाली ना. म्हणजे लव जिहादला ज्यावेळी एखादी मुलगी फसते तर त्याच्यानंतर तिच्या आयुष्याचं पुढं म्हणजे म्हणायचं तर अगदी मातीच होते खरं तर, की ज्या मुलाकडून तिचं म्हणजे एकतर शोषण पण होतं आणि पुन्हा तिचं जीवनच नरक बनून जातं. म्हणजे पुन्हा मग काहीतरी दहशतवादी कारवायांसाठी त्यांचा वापर केला जातो किंवा वेश्या व्यवसायासाठी वापर केला जातो. म्हणजे एक छोटंसं कारण काही न कळल्यामुळं फसलेली एखादी मुलगी पुढं आयुष्यच उद्ध्वस्त करून जाते. म्हणजे लव जिहाद ही खूप मोठी समस्या आहे आपल्यासमोरची खरं तर. म्हणजे याच्याबद्दलचा जो विषय आहे ना तर तो जागृती या माध्यमातून होणं खूप गरजेचं आहे. मुलींना वाचवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे समितीच्या माध्यमातून, हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून हा एक ग्रंथ पण प्रकाशित झालेला आहे लव जिहाद म्हणून. तर याच्यामध्ये कशाप्रकारे मुलींना फसवलं जातं, कशाप्रकारे आमिष दाखवलं जातं, मुलींवरती जातीनुसार कसे रेट्स लावलेले आहेत आणि कशाप्रकारे ज्या मुली फसल्या त्यांचं पण याच्यामध्ये आत्मकथन दिलेलं आहे, की नंतर त्यांना कशाप्रकारे त्यांचा चुकीचा वापर केला गेला. तर हे पण या ग्रंथाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे असं. तर नवरात्रोत्सवाच्या काळात त्याच्या आधीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ती जागृती पण होईल समाजामध्ये, की अशा प्रकारे आपण सावध राहायला पाहिजे या सगळ्या गोष्टींपासून. हे खूप महत्त्वाचं आहे असं. बरोबर आहे. पण आणि एक ह्यामध्ये एक अजून ऑब्झर्व होतं नेहमीच, की म्हणजे सध्याच्या ज्या म्हणजे मुली आहेत तर त्यांना काय होतं की मुलींना ना आजकाल मुलांसारखं वागायचं जास्त. त्यांना म्हणजे स्त्री पुरुष समानता ह्यापेक्षा जास्त मी कशी त्यापेक्षा चांगली आहे, मी कशी मुलांच्या सगळ्या गोष्टी करू शकते, मी म्हणजे दाखवण्याच्या गोष्टीमध्ये मुली जास्त दिसतात. कारण कधीच ते मला असं पर्सनली वाटतं की हा मुलींसारखा वागतो किंवा हे मुलींचे कपडे आहेत, हे जेव्हा आपण दाखवतो किंवा मुलींसारखं वागणं किंवा राहणं म्हणजे काहीतरी खराब आहे, तर ही जेव्हा आपण बोलतो ना त्यावेळी आपण मुलींना कमी दाखवतो. त्यापेक्षा असं माणसाने समजूच नाही की स्त्री आणि पुरुष वेगळे आहेत. दोघांची आपापल्या निसर्गामध्ये आपापली कारणं आहेत, आपली आपली कामं आहेत ती त्यांनी केली पाहिजेत. आणि तू मोठा का मी मोठा, की तुझं जेंडर मोठं की माझं जेंडर मोठं, मग तू स्त्री आहेस मी पुरुष आहेस असं न करता आपण एक माणूस आहोत. तुझ्या वेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, माझ्या वेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत. इव्हन सुधा मूर्ती आहेत त्या पण म्हटल्या होत्या की मी घरी जाऊन काम करते तर मला काहीच त्यात वाईट नाही वाटत की मी बाहेर काम करते आणि मी घरी पण काम करते, म्हणजे माझ्या फॅमिलीसाठी करते आणि माझा नवरा पण मला मदत करतो. आणि त्यात त्याला असं नाही आहे की हे माझं काम आहे का त्याचं काम आहे किंवा हे तिचं काम आहे हे माझं काम आहे, असं आमच्यात काहीच नसतं. ज्याला जेव्हा जेव्हा असतं तेव्हा तो वेळ काढून करतो आणि ही खरी स्त्री पुरुष समानता आहे हे त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा आहे हा. म्हणजे आपण जर आपला इतिहासच बघितला ना, आपला इतिहासच एवढा शौर्यशाली आहे. जर आपण उदाहरणच आत्ता घ्यायचं झालं तर राजमाता जिजाऊंचं उदाहरण घेऊयात आपण. की राजमाता जिजाऊ आपण जर बघितलं त्यांच्याकडे, की त्यांचं जर आपण रूप डोळ्यासमोर आणलं तर डोक्यावर पदर, नऊवारी साडी, डोक्यावर कपाळावर चंद्रकोर किंवा सगळं जे म्हणतो की अलंकार सगळे घातलेले असतात, हातामध्ये बांगड्या आहेत. म्हणजे म्हणतो की धर्माचरण जसं असतं तर तसं सगळं त्यांनी धर्मपालन केलेलं आहे.
त्याच्यानुसारच त्यांची वेशभूषा आपण बघतो. पण याचा अर्थ असं नव्हतं की त्या सगळ्या पूर्ण धर्मपालन करत होत्या, मग त्या फक्त काही गडावर बसून राहत होत्या का? ज्या ज्यावेळी स्वराज्यावर संकट आलं, ज्या ज्यावेळी गरज पडली, तर राजमाता जिजाऊ सुद्धा घोड्यावर स्वार होऊन धर्माच्या रक्षणासाठी, स्वराज्याच्या रक्षणासाठी बाहेर पडल्याच ना. त्यांनी पाठीमध्ये तलवार घेतली, स्वतः त्या प्रशिक्षित होत्या, त्यांना तलवार चालवता येत होती, घोडेस्वारी येत होती, त्या स्वतः शस्त्र पारंगत होत्या. बरोबर. म्हणजे हा इतिहास आपल्याला सांगतो. झाशीची राणीचं आपण उदाहरण बघितलं तर ती पण कुलाचारी होतं, धर्मपालन करणारी होती, परंतु इंग्रजांना भिडलीच ना. मग हे खरं शौर्य आहे. म्हणजे असं नाही की स्त्री म्हणजे पौरुषत्व दाखवायचंय म्हणजे काय आपल्याला पुरुषच व्हावं लागेल किंवा पुरुषांसारखंच व्हावं लागेल असं नाहीये. तर आता आपण जर इतिहास बघितला तर झाशीची राणी, राजमाता जिजाऊ, राणी पद्मिनी यांसारख्या कितीतरी स्त्रिया आहेत ना. देवीचं पण उदाहरण आपण बघतो की कालिका देवी आहे, दुर्गा देवी आहे. यांनी पण त्यांच्या ह्याच्यामध्ये राहून त्यांचा पराक्रम दाखवला ना. आणि आता हा जो आजूबाजूला आपण सगळा जो प्रकार बघतोय, महिलांवरती वाढणारे अत्याचार आहेत, सगळे जे काही अराजकता माजलेली आहे, या सगळ्यामध्ये जर प्रत्येक मुलीनं जर ठरवलं ना की मला महाकालिकेसारखा, मला दुर्गादेवीसारखा पराक्रम करायचंय, मला राजमाता जिजाऊंसारखं माझ्यामध्ये शौर्य निर्माण करायचंय, ते जर आपल्याला आतून वाटायला लागलं ना, तर मग आपल्यातलं ते दुर्गा तत्व जागृत व्हायला मदत होणार. आणि मग जर प्रत्येक मुलीमधलं, प्रत्येक महिलेमधलं जर देवी तत्व, दुर्गा तत्व जागृत झालं, तर मग आपण नक्कीच या सगळ्या अत्याचारापासून स्वतःला संरक्षित करू शकतो असं वाटतं. आणि ते खरं म्हणता येईल की ते खरं आपलं उद्दिष्ट आहे असं. बरोबर बरोबर. आणि एक चांगली उदाहरणं दिली तुम्ही, सगळी जी उदाहरणं दिली ती फारच चांगली आहेत. आणि इवन मला पण असं वाटतं की ज्या आपण आता मुली ज्या आहेत, काही काही म्हणतात की आम्हाला समाजामध्ये योग्य वागणूक दिली जात नाही किंवा समाजामध्ये आम्हाला तेवढा इक्वल रिस्पेक्ट मिळत नाही. तर आपण जेव्हा आपला इतिहास बघतो तेव्हा मराठ्यांची जी सेनापती आहे ती आपण तारा राणींना केलं होतं. आणि त्या काळामध्ये तर केवढे मोठे वीर पुरुष होते, सगळेजण होते आणि मेल डॉमिनेटेड सोसायटी होती. तरी पण त्यांनी तारा राणींना मानलं, त्यांनी त्यांच्या अंडर त्यांनी काम केलं, त्यांचं नेतृत्व त्यांनी मानलं. म्हणजे हक्क म्हणतात ना की हक्क मागण्यापेक्षा हक्क कमवावा लागतो. म्हणजे स्त्रियांनी स्वतः जर स्ट्रॉंग झाल्या, तुम्ही जसं म्हटलात की स्वतः जर तारा राणी, आपल्या जिजाऊ ह्यांचे आदर्श स्वतः आणले तर बरोबर समाज त्यांना तेवढे रिस्पेक्ट देतो, त्यांचं तेवढं स्थान देतोच. बरोबर. आणि तुम्ही जो आता मुद्दा सांगितला त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा अजून एक काय आहे ना, की धर्माचरण आहे ना, ही खरी स्त्रीची शक्ती आहे. म्हणजे ज्या स्त्रीच्या कपाळावर कुंकू आहे, ज्या स्त्रीच्या हातामध्ये बांगड्या आहेत, ज्या स्त्रीचा जो पोशाख आहे, वेशभूषा आहे, तर ती सात्विक आहे, तर तिच्यामध्ये आपोआप ते देवी तत्व निर्माण व्हायला सुरुवात होते. हे धर्मशिक्षण जे आहे किंवा हे धर्माचरण आहे, तर हे आपल्यामध्ये धर्मतेज निर्माण करतं. आणि या धर्मतेजाचं संरक्षण कवच आहे ना, तर तेच आपलं खऱ्या अर्थानं रक्षण पण करतं. आणि ते धर्मतेजानेच आपल्यामध्ये ती ऊर्जा, ती शक्ती निर्माण होते. त्यामुळे धर्माचरण करणं, स्त्रीला जसं वागायला सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये, त्याप्रमाणे आचरण करणं हीच खरी तर ती शक्ती आहे. कारण त्या धर्माचरणातूनच आपण आपल्यातलं देवी तत्व जागृत करत असतो. ही किती मोठी गोष्ट आहे ना. म्हणजे पुरुषांसारखं होणं याच्यापेक्षा मला माझ्यातलं देवी तत्व जागृत करायचंय, हा विचार खूप पुढे घेऊन जायला पाहिजे असं वाटतं. बरोबर. आणि अनेक स्त्रियांना म्हणजे हातात बांगड्या असणं किंवा गळ्यात काहीतरी असणं किंवा कानात असणं, हे म्हणजे काहीतरी फोर्सफुल त्यांच्यावर टाकलेलं वाटतं. तर मग तुम्हाला वाटतं का, जसं तुम्ही एवढं प्रशिक्षण घेतात, तर मग ज्या स्त्रिया तुमच्याकडे येतात त्या सगळ्या शिकताना वगैरे तर ह्या गोष्टीचा वापर करतातच का? म्हणजे ज्यावेळी आम्ही हे वर्ग वगैरे घेतो ना, याच्यामध्ये असंच लक्षात येतं की कुंकू किंवा टिकली असं काहीच लावलं जात नाही हल्ली. कारण असतं की लावायचं कशासाठी, किंवा बाबा आता आम्ही जीन्स वगैरे घालतो तर मग कसं काय टिकली लावणार, स्टाईल नाही आहे ना ती. म्हणजे असं कुंकू लावणं वगैरे हे स्टाईलमध्ये बसत नाही. तर मग याच्यामध्ये ज्यावेळी आपण कारण सांगतो की कुंकू का लावायचं, तर ज्यावेळी आपण कपाळावर कुंकू लावतो तर त्याच्या पाठीमागचं कारण कसं, की आपण जन्मालाच येताना, हिंदू मुलगी म्हणून ज्यावेळी आपण जन्माला येतो, आपण जन्माला येतानाच एक देवी तत्व घेऊन जन्माला आलेलो आहोत. आणि ज्यावेळी आपण कपाळावर, आपल्या आज्ञाचक्रावर ते कुंकू लावतो, तर त्यावेळी आपल्यातलं देवी तत्व जागृत होतं. आणि आपल्याला कुंकू लावणं म्हणजे आपल्यातल्या देवी तत्वाचं पूजन करण्यासारखं आहे. म्हणजे फक्त कपाळावर कुंकू लावल्यामुळे आपल्यातलं जर देवी तत्व जागृत होणार असेल तर का आपण कुंकूने लावायचं, हे ज्यावेळी आपण त्यांना सांगतो ना, तर अगदी आम्ही प्रत्यक्षात बघितलेलं आहे की दुसऱ्या दिवशीपासून वर्गाला येणाऱ्या मुली कुंकूच लावून येतात, टिकली पण नाही, कुंकूच लावून येतात. हे कारण तुम्ही जसं मगाशी म्हणालात की सध्याचं जनरेशन आहे ना, कारण कळालं की फॉलो करायला लगेच सुरुवात करतात, तर तसंच आहे. बरोबर. मग आता आपण सगळ्या गोष्टी आपल्या ह्या पॉडकास्टमध्ये डिस्कस केलेल्या आहेत, तर मग जाता जाता मला तुम्हाला हे विचारायचं आहे
की आता जसं पॉडकास्टची सुरुवात केली होती की सोशल मीडियामुळे सगळं जग बदललं आहे, सगळा उत्सव बदलला आहे, वेगळ्या पद्धतीने व्हायला लागला आहे. तर मग तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता की कशा प्रकारे हा उत्सव आपण साजरा केला पाहिजे? हो. म्हणजे आता आपण जसं बघितलं ना, की नवरात्रीमध्ये आपण शास्त्र आणि हा सगळा भाग बघितला. तर या शास्त्रामध्ये मुख्य आपण जो भाग बघितला, की भावभक्ती बरोबर. आणि ईश्वराशी ते कनेक्शन निर्माण करणं, देवीशी ते कनेक्शन निर्माण करणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. तर त्या दृष्टीने आता आपण या नवरात्रमध्ये हेच ध्येय घेऊयात, की जास्तीत जास्त आपण नामजप करून किंवा देवीच्या अनुसंधानात राहून आपण ही नवरात्र जास्तीत जास्त साजरी करायला पाहिजे. आणि आता जसं म्हटलं, की सध्याचा जो काळ आहे, तर हा काळ जो आहे तर त्याची भीषणता दाखवतो. म्हणजे सगळ्याच बरोबर. बाजूने असुरक्षितता निर्माण झालेली आहे आणि विशेषतः मुलींच्या, महिलांच्या दृष्टीने ती असुरक्षितता वाढत चाललेली आहे. तर या नवरात्रीमध्ये जिथं आता पृथ्वीवर देवी तत्व 1000 पटीने कार्यरत होणार आहे, तर या कालावधीमध्ये सगळ्या स्त्रियांनी, महिलांनी ठरवायला पाहिजे की माझ्यामध्ये ते देवी तत्व यायला पाहिजे, माझ्यामध्ये ते दुर्गा तत्व जागृत व्हायला पाहिजे. आणि यासाठी आता आपल्याला सज्ज होण्याची गरज आहे. म्हणजे आपण बघतो की आता अत्याचारांचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलंय. भारतामध्ये आता 10 लाखहून स्त्रिया बेपत्ता आहेत. काय नेमकं होतंय आपल्याला कळत नाही. म्हणजे एवढी सगळी असुरक्षितता आहे. म्हणजे अगदी अत्याचारांचं प्रमाण एवढ्या, म्हणजे अगदी मिनिटा-मिनिटाला म्हणतो की आपण असं विचार करण्यासारखी ती आकडेवारी आहे. तर याच्यामध्ये आता आपल्याला जर आपलं जीवन सुरक्षित ठेवायचं असेल, आपल्याला स्वतःचं रक्षण करायचं असेल, तर आता आपल्याला आपलं मनगट मजबूत करणं गरजेचं आहे. म्हणजे दांडिया खेळून वगैरे आपल्याला एक तात्कालिक आनंद मिळेल, परंतु आपल्याला आपलं मन आणि मनगट जर आपण आज मजबूत करण्यासाठी वेळ दिला, तर आपण कुठंतरी स्वतःचं रक्षण करू शकतो. आणि त्याच्यासाठी मी सगळ्या जे काही व्ह्युअर्स आहेत या चॅनलच्या माध्यमातून जे आता पाहत आहेत, त्यांना हेच आवाहन करीन की आपण सगळ्यांनी आता स्वतःच्या रक्षणासाठी, आपल्या धर्माच्या रक्षणासाठी आता प्रशिक्षित होणं पण गरजेचं आहे. कारण माझं जर मन कणखर असेल, माझ्या शरीरामध्ये ती शक्ती असेल, क्षमता असेल, तर मी लढू शकते. म्हणजे आपल्या हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून सुद्धा आपण विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग घेतो. म्हणजे महाराष्ट्रातच नाही, तर महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या तिन्ही राज्यांमध्ये आपण समितीच्या माध्यमातून हा स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग घेतो युवक युवतींसाठी. आणि ज्याच्या माध्यमातून आपण लाठीकाठी, कराटे, नानचकू याचं प्रशिक्षण देतो. त्याचबरोबर युवकांना धर्मशिक्षणसुद्धा देतो. म्हणजे धर्मतेत जागृत असणारी प्रशिक्षित युवा पिढी घडवण्याचं कार्य जे आहे, तर या माध्यमातून चालू आहे. म्हणजे आता नवरात्रीमध्ये पण अतिशय आपण एक चांगला प्रयत्न करत आहोत की पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपण नवरात्रीमध्ये 5 दिवसीय शिबिरं घेत आहोत. त्या शिबिरांच्या माध्यमातून आपण हे स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण देणार आहोत. म्हणजे आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, काही चॅनल्सवरती वगैरे टेक्निक्स वगैरे बघतो, पण बघून काय होणार नाही ना. प्रत्यक्ष त्यांना प्रशिक्षित करण्याची आज वेळ आलेली आहे सगळ्यांना. तर अशा प्रकारचं प्रशिक्षण त्यांना विनामूल्य देण्याचं आपण करत आहोत. तर आपल्या पुण्यामध्ये पण अशी शिबिरं आपण घेणार आहोत. तसंच महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पण आहेत. तर त्या माध्यमातून आपण त्या शिबिरांमध्ये सहभागी होऊन स्वतःचं रक्षण करण्यासाठी या नवरात्रीमध्ये आपण प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थानं जो देवी तत्वाचा जागर आहे ना, तर तो करण्याची संधी आहे आपल्याला. आणि तो देवी तत्वाचा जागर जर प्रत्येक हिंदू युवकामध्ये, हिंदू युवतीमध्ये जर झाला, तर या सगळ्या जे अनिष्ट वातावरण आहे आता, जे दुराचार माजलेला आहे, तर त्याचा नाश करण्यासाठी आपण कुठेतरी सामर्थ्यशाली बनू. आणि ते देवीचं अधिष्ठान घेऊन, देवीचं सामर्थ्य घेऊन या नवरात्रामध्ये आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि आपल्यातला शौर्य, शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करूया, असंच मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. थँक्यू ताई, तुम्ही आमच्या चॅनलवर आलात आणि लोकांना गाईड केलात. आणि ह्या पॉडकास्टद्वारे लोकांना खरंच समजेल की धर्मशास्त्र काय आहे, नवरात्री उत्सवामध्ये कसं गोष्टी आपण केल्या पाहिजेत आणि ते करणं का गरजेचं आहे. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितल्यात, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.